माझं नाव सोनेली आहे. मी वर्ग 8चा विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव इंदिरा गांधी विद्यालय दहीगावचा. या प्रोजेक्टचं नाव आहे कार डिटेक्शन लाइटिंग प्रोजेक्ट, म्हणजेच अपघात नियंत्रक यंत्र. कधी कधी काय होतं सर, या खांबावरील लाईटी जे आहे ते वीज गेल्यामुळे बंद राहतात ते, आणि कधी कधी तर कारमधली जे लाईटी आहेत ते सुद्धा बंद पडतात, हेडलाईट्स ते. आणि काही तर असं अपघातांमुळे खूप साऱ्या लोकांची जनसंख्या सुद्धा कमी झालेली आहे, कुटुंब सुद्धा नष्ट झालेले आहे. हे नाही घडलं पाहिजे, त्याकरिता आम्ही हे कार डिटेक्शन लाइटिंग प्रोजेक्ट बनवलेलं आहे. यामध्ये जर काय होणार, ही जे कार आहे हे जेव्हा अशी समोर जाणार, हे जे सेन्सर आहेत हे या कारला डिटेक्ट करणार, आणि जसे डिटेक्ट केलं की हे जे खांबावरील लाईट आहेत हे सुरू होऊन जाणार. आणि यामध्ये सर विजेची सुद्धा बचत आहे, आणि लाईट असो या नसो तरी हे सुद्धा चालू राहणार, कारण की आपण याला बॅटरी जोडलेली आहे, म्हणून हे चालू राहणार. थँक्यू. यावर्षी अंजनगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी 2025-26 बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल इथे आयोजित करण्यात आली. त्या प्रसंगी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दर्यापूर मतदारसंघाचे आमदार मान्य श्री गजानन भाऊ लावटे हे उपस्थित होते. श्री बाल शिवाजी कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. त्याप्रसंगी BO श्री सुधीरजी खोडे, विस्तार अधिकारी सुशील अभ्यंकर हे सुद्धा उपस्थित होते. या प्रसंगी उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रमुख मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले व विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन केले. अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा सोहळा आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी काही नृत्यसुद्धा सादर करण्यात आली. पाहुण्यांनी तसेच उपस्थित विद्यार्थ्यांनी नृत्याचा मनमुराद आनंद घेतला व या प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री श्रीकृष्णराव गोरडे यांनी पाहुण्यांचे स्वागत तसे सत्कार केला. पाहुण्यांनी उपस्थित समुदायाला मार्गदर्शन केले व अशा प्रकारे विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे निरीक्षण हे पाहुण्यांनी केले. या विज्ञान प्रदर्शनीमध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या कलाकृती सादर करण्यात आल्या आणि खरोखरच अत्यंत कौतुकास्पद अशा प्रकारचा हा सोहळा पार पडला. यामध्ये बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला, अथक परिश्रम घेतले आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारचं नियोजन केले. आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था स्वतः मुख्याध्यापिका सौ संगीता गोरडे यांनी बघितली. अशा प्रकारे हा सोहळा बघण्याकरता तालुक्यातील सर्व विद्यालयातील विद्यार्थी हे उत्साहाने आले व त्यांनी मॉडेल्सचे भरपूर कौतुक केले. वेगवेगळ्या विषयावर आधारित अशा प्रकारची ही मॉडेल्स इथे होती आणि सादरकर्ते विद्यार्थी यांनीसुद्धा आपल्या मॉडेलची अगदी व्यवस्थित माहिती उपस्थितांना दिली. या प्रसंगी प्रश्नमंजुषा म्हणजेच क्विजचे आयोजन करण्यात आली. विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारित प्रश्न विचारण्यात आले व विद्यार्थ्यांनीसुद्धा अतिशय चोख उत्तरे दिली. या प्रसंगी मॉडेल्सचे परीक्षण करण्यात आले आणि या परीक्षणाचे काम श्री नंदकिशोरजी गावंडे सर यांनी केले. अशा प्रकारे अगदी उत्तमरित्या कार्यक्रम पार पडला. शाळा मी गाव तालुका अंजनगाव सुची इथून आला आहोत. आमच्या मॉडेलचा विषय आहे शाश्वत शेती.
यामध्ये एकात्मिक शेती कशी करायची हे आम्ही दाखवलेले आहे. यामध्ये आम्ही अशी व्यवस्था केली आहे जेणेकरून आम्हाला शेणखत मिळेल. म्हणजे आम्ही इथे काऊ शेड बनवलेला आहे आणि आता घरामध्ये जो पालापाचोळा असतो शेतामध्ये जे पाचा असतो ते आम्ही एका खड्ड्यामध्ये डिकम्पोज करून त्यामध्ये गांडूळ टाकतो आणि त्याच्यावर असे गांडूळ खत तयार करून दिले. ते आम्ही आमच्या शेतात टाकले. त्यापासून आम्ही साईड बिझनेस करून फ्लावर प्लांट सुद्धा बनवले. त्यापासून आम्ही जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन मत्स्यपालन सुद्धा बनवले, कारण की कोंबडी सुद्धा खत तयार करू शकतो. आता जे गुढी आहे ते आता गॅसचे स्फोट होत आहे ते कमी व्हावे म्हणून आम्ही ते बायोगॅस प्लांट सुद्धा बनवले आहे. यामध्ये जे खत तयार होतं ते आम्ही आमच्या शेतात टाकतो. आता रासायनिक खते न वापरता सेंद्रिय खतांनी आपली जमीन सुपीक होते आणि त्यामध्ये उत्पादनाची आर्थिक क्षमता वाढते. आणि शेतकरी जेव्हा शेतात पाणी देतात तर तेव्हा त्याचा खर्च त्यांना परवडत नाही, म्हणून आम्ही इथे एक सोलार बसवलेला आहे. म्हणजे जेणेकरून त्याला कमी खर्चात जास्तीत जास्त त्यांना उत्पन्न होईल आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारेल आणि वीज बचत सुद्धा होईल, म्हणून आम्ही हा मॉडेल इथे घेऊन आलेलो आहे. माझं नाव स्वराज मी सीताबाई संघे हायस्कूलचा विद्यार्थी. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे ऑल इन वन ट्रॅक्टर. हा ट्रॅक्टर शेती सगळी कामं एकटाच करतो, जसं की फवारणी, बियाणं टाकणं, बियाण्यावर पाणी टाकणं, इथून फवारणी करता येते आणि पाणी पण टाकू शकतो. शेती सगळी कामं एकटाच करतो. त्याने शेतकऱ्यास संपूर्ण असते आणि मेहनत पण करतो. ओव्हरलोडेड व्हेकल जेव्हा रोडवरून जातात तेव्हा रोड डॅमेज होतो आणि त्यामुळे ॲक्सिडेंट्स होतात. त्या ॲक्सिडेंट थांबवण्यासाठी मी हा प्रोजेक्ट केलेला आहे. या प्रोजेक्टमध्ये 2 स्टिकर्स आहेत. फॉर एक्झाम्पल एक 120 ग्रामचा जो नॉर्मल आहे आणि एक 150 ग्रामचा जो ओव्हरलोडेड आहे. जेव्हा नॉर्मल ट्रक या स्टिकरवरून जातो तेव्हा हा लाईट ऑन होतो आणि त्याला जातो. आणि जेव्हा ओव्हरलोडेड ट्रक यावरून जातो तेव्हा बॅरियर जे आहे ॲटोमॅटिक पडतो. त्यामुळे या ड्रायव्हरला समोर जाता येईल आणि हा जो सिग्नल आहे टोल ऑफिसमध्ये जाते आणि टोल ऑफिसमध्ये या ड्रायव्हरवर ॲक्शन घेतात आणि त्यांना एक ऑप्शन देतात की आम्ही तुम्हाला रेटवर व्हेकल देतो आणि तुम्ही ते जे आहे त्या व्हेकलमध्ये ट्रान्सफर करा. मग परमिशन भेटल्यावर हे जे स्विच आहे दाबून बॅरियर वर करते आणि या व्हेकलला जाऊ. My name is Anjana Smith. My name is Anjana Fatima. I am from Kollur English School at Durgapur. Our topic is water conservation and management. पानी जितना जानवरों के लिए बहुत इम्पोर्टेंट रखता है. हमारी अर्थ पर टोटल 97% सॉल्ट वाटर मौजूद है और 0.3% फ्रेश वाटर मौजूद है. हमारी डिफरेंट एक्टिविटी की वजह से पानी बहुत ज़्यादा वेस्ट हो रहा है. इस मॉडल के जरिए हम ये बताना चाहते हैं कि पानी को किस तरह स्टोर करें ताकि वो हमारे यूज़ में आए. बारिश का पानी ऐसे ही वेस्ट हो जाता है. घर की छतों पर कलेक्शन टैंक में वाटर स्टोर कर पाइपलाइन में फिल्टर टैंक में स्टोर कर जमा करके एज अ ग्राउंड वाटर एंड घर में यूज कर सकते हैं. जो हमारे फ्यूचर जनरेशन का काम है. My name is Vasu Jalanko. I learn in 5th standard. My school name is St. Devnath English School. My project name is Heart Blood Circle. हे आपलं रक्त आहे, हे व्हाईट रक्त आहे, हे सांगलं रक्त आहे आणि हे खराब रक्त आहे.